मीरा भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात पुन्हा एकदा वाद झालाय। नरेंद्र मेहतांनी एका यूट्यूब चॅनेलवर सरनाईक माझे ड्रायव्हर असते असं वक्तव्य केलं होतं। त्यावर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाले। इतकंच नाही तर एकमेकांना धमक्या, इशारे इथपासून ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे। पाहूया। मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा महायुतीतल्याच दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झालाय। भाजप नेते नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यात महापालिका निवडणुका सुरू असताना विस्तव सुद्धा जात नव्हता। मेहतांनी सरनाईकांना भाईजान म्हटलं होतं, तर सरनाईकांनी मेहतांना मिया भाई असं म्हणत टीका केली होती। तसंच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा सातत्यानं केले जात होते। महापालिका निवडणुका झाल्यानंतर वाद शमेल असं वाटत होतं, पण तसं अजिबात होताना दिसत नाहीये। कारण आता मेहतांनी सरनाईकांना ड्रायव्हर म्हटल्यानं वाद आणखी पेटलाय आणि यावर कोणेकीकडे आपण ड्रायव्हर असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं सरनाईकांनी म्हटलं की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असं, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। मला आनंद आहे त्या गोष्टीचा। शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की। याचं कारण असं मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना, त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की। आणि शेवटी कसं आहे की मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे। महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे। परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार आहे। नुकत्याच झालेल्या मेट्रो लोकार्पण सोहळ्यात मीरा भाईंदरमधील 30% जागा मेहतांच्या नावावर असल्याचा उल्लेख सरनाईकांनी केला होता। त्यांच्या याच दाव्यावर उत्तर देताना मेहतांनी सरनाईकांना ड्रायव्हर म्हटलं, पण मेहतांच्या वक्तव्यानं जुन्या वादाच्या आगीत रॉकेल टाकण्याचं काम केलंय। सरनाईकांचे चिरंजीव पूर्वेश यांनी जाहीर पत्र लिहित मेहतांना त्यांचे किस्से जगजाहीर करण्याचा इशारा दिला। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुद्धा केली आहे। तर यावरून मेहतांनी सुद्धा विदेशातली तुमची प्रकरणं बाहेर काढील असा इशारा पूर्वेश सरनाईकांना दिलाय। पक्षाच्या आमच्या सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल, तर शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही। किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही। ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साइड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साइड स्टोरी आमच्याकडेही आहे। आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे। पण मेहतांच्या टीकेनंतर वाद आणखी टोकाला गेला, कारण एका शिवसैनिकांना सरनाईकांवरच्या टीकेवरून आक्षेपार्ह भाषेत मेहतांवर टीका केली आणि यावरून मीरा भाईंदरमधलं वातावरण सुद्धा तापलं। कारण मेहतांना शिवीगाळ करणाऱ्या शिवसैनिकाविरोधात कारवाईसाठी भाजपच्या 40हून अधिक नगरसेवकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या सुरू केला। इतकंच नाही तर मेहता सुद्धा तक्रार देण्यासाठी गेले। त्यानंतर नवघर पोलीस स्टेशनमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या शिवसैनिकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। आता सरनाईक आणि पूर्वेशला मला एवढंच सांगायचं आहे, हमने तो अपना सब कुछ गवा दिया है। कधी आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुझं वडील आहे, तू तोंड दाखवणार का हेही जरा बघायला पाहिजे, आणि मर्यादा काय असते आम्हाला माहीत आहे। एकंदरीत काय तर एकमेकांची प्रकरणं एकमेकांकडे असल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी सुरू आहे। वास्तविक दोन्ही नेत्यांचे पक्ष सत्तेत सोबत आहे, नेते सोबत आहेत। तरी मीरा भाईंदरमध्ये मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वादाचे नवनवे अंक पाहायला मिळत आहेत। आता या दोन्ही बाजूंकडून एकमेकांची काही प्रकरणं खरंच बाहेर काढली जातात की हे आरोप केवळ तोंडाची वाफ ठरतात, हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मीरा भाईंदर।